मेथीच्या सर्व रेसिपी करून आणि खाऊन कंटाळला असाल तर ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी। मी कढईमध्ये तूप गरम केलेलं आहे, त्यामध्ये तेलही टाकलेलं आहे। तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत। जिरे छान तडतडल्यानंतर आलं आणि लसूण बारीक चिरून आणि मिरची उभी कट करून आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। हे छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे। कांदाही आपला छान फ्राय करून आपल्याला घ्यायचा आहे। आपल्याला सुकी लाल मिरची एक टाकायची आहे, याने टेस्ट खूप छान लागते। आपल्या नेहमीच्या मेथीची भाजी किंवा मेथीचे पराठे हे पदार्थ करण्यापेक्षा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे। आपला टोमॅटोही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे। आता आपण गरम मसाले यामध्ये टाकूया। यासाठी मी थोडीशी हळद टाकलेली आहे, त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे। हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय या सर्व साहित्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेली मेथी टाकलेली आहे। ही मेथी आपल्याला छान 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये मी आपली शिजवलेली तुरीची डाळ टाकलेली आहे आणि सर्व साहित्य छान मिक्स केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची कन्सिस्टन्सी पाणी टाकून ऍडजस्ट करू शकता। त्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं त्यावरती झाकण लावून छान शिजू द्यायचं आहे। बाजारामध्ये आपल्याला मेथी आता स्वस्त आणि मस्त अशी भेटते, तर माझ्या इतरही मेथीच्या ज्या रेसिपी आहेत त्याही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपण ही डाळ मेथी केलेली आहे, ते आपण भातासोबतही खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत आणि चपातीसोबतही ट्राय करू शकतो। सगळ्यासोबत याची टेस्ट अगदी अप्रतिम लागते। आता सगळ्यात शेवटी मी यावरती गरम मसाला आणि कोथिंबीर टाकलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे। अशा प्रकारे तयार झाली आपली डाळ मेथी। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।